तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे. आता महत्त्वपूर्ण काय अपडेट आहे ते जाणून घ्या. तर इथे पहा, मुंबई दिनांक 13 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे आणि दिनांक लक्षात ठेवा, दिनांक 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही 31 जुलैपर्यंत जर अर्ज केला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे येणाऱ्या 17 तारखेला तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. पण लक्षात ठेवायचं आहे, ज्यांचं बँक खातं हे आधारला लिंक आहे त्यांच्याच बँक खात्यामध्ये ही रक्कम जी आहे ते सरकार जमा करणार आहे. आणि ही माहिती बालविकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे यांनी आज सांगितलेली आहे. तर अजून काय अपडेट आहे ते समजून घ्या. तर या योजनेत आत्तापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुमचं आधार कार्डनुसार पैसे जमा होतील. म्हणजे आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. तर आधार कार्डला बँक लिंक नसेल केलं तर लिंक करून घ्या. थोडा वेळ आहे. तर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, आधार कार्डला कशी बँक लिंक आहे का नाही तुम्ही कसं चेक करू शकता. जर लिंक नसेल लक्षात ठेवा, डायरेक्टली तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जावा आणि पोस्ट ऑफिसमध्ये IPPB इंडियन पोस्ट बँकेचं एक अकाउंट आहे, डिजिटल अकाउंट असतं, त्यामध्ये पासबुक मिळत नाही, ते तुम्हाला लगेच काढून मिळतं आणि तुमची बँक लगेच लिंक होते. आधार कार्डला लगेच बँक लिंक होते. ती पोस्टामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला मिळतील. 1-2 दिवसामध्ये ऑटोमॅटिकली लिंक होतं. तर ते अकाउंट तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण इथे पाहाल काय सांगितलंय, पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी ज्या महिला पात्र आहेत परंतु या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थ्यांचं बँकेला आधार कार्ड लिंक नाहीये. लक्षात ठेवा, बँकेला आधार कार्ड लिंक नाहीये. 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. तर या महिलांना इथे पैसे आता मिळणार नाहीत. तर यासाठी त्यांनी मोहीम राबवली जाणार आहे. तर या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी. कोणत्याही महिला लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 27 ऑगस्टपर्यंतच आधार कार्डला बँक लिंक करणं गरजेचं आहे. तर तुमची बँक लिंक नसेल तर डायरेक्ट पोस्ट ऑफिसमध्ये जावा, तिथे अकाउंट उघडा, तुमचं ॲटोमॅटिकली काम जे आहे ते होऊन जाईल. पुढे पहा काय सांगितलं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी मुदत आहे ती 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे, असं इथं मॅडमनी सांगितलं आहे. म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत मुदत नाही आहे, ती अजून सुद्धा वाढवण्यात येणार आहे. आणि तिथून पुढे जरी पात्र महिला ज्या होतील त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे. आणि जुलैचा, ऑगस्टचा, सप्टेंबरचा अशा पद्धतीने लाभ 4,000-4,500 रुपये सुद्धा लाभार्थ्यांना नंतर बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे. आता पहा, बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ. जर आता काही जणांचं आधार कार्डला बँक लिंक नाहीये तर त्यांना थोड्या दिवसाने सुद्धा लाभ जो आहे तो मिळणार आहे. म्हणजे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 17 ऑगस्ट रोजी 2 हप्ते मिळणार आहेत. म्हणजे 3,000 रुपये 17 ऑगस्टला मिळणार आहेत. परंतु ज्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीये असे जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नाही त्यांना जर आत्ता 17 ऑगस्टला पैसे नाही मिळले परंतु त्यांना थोड्या दिवसामध्ये त्याचे लाभ जो आहे तो मिळणार आहे. कोणताही लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि इथे पहा, जे अजून अर्ज आहेत ज्यांनी 1 ऑगस्ट नंतर अर्ज केलेले आहेत त्यांचं काय आहे. तर इथे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 1 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे ते आता अप्रूव्ह करायला सुरू झालेले आहेत, चेक करायला सुरू झालेले आहे. 1 ऑगस्ट नंतर ज्यांनी अर्ज केलेले आहेत ते अर्ज चेक करायला सुरू झालेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे. अर्जासंबंधित प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारी
देण्यात आलेले आहेत. या संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वार्डस्तरीय विधानसभा निहा आकडेवारी उपलब्ध होणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 1 ऑगस्ट नंतर जे अर्ज होतील ते सुद्धा आता अप्रूव्ह करण्यास मंजूर करण्यास सुरुवात झालेली आहे. तर महत्त्वपूर्ण या अपडेट होत्या. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.